2 दिवसापूर्वी भाजपची एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये वातावरण तसं गरम होतं असं आम्हाला कळालं। काही भाजपच्याच आमदारांनी खासगीत आम्हाला सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेब चिडले होते, त्यांच्याबद्दल एवढं बोललं गेलं आणि बोलणं झाल्यानंतर सुद्धा भाजपकडनं कुठलाही आमदार बोलला नाही अशाबद्दलची चर्चा तिथं झाली। देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल असेल नाही तर कोणाही बद्दल असेल, खालच्या पातळीवर जाऊन कुणीही बोललं नाही पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। मग परवा ही बैठक झाली, वातावरण गरम झालं आणि काल जे काय आपण अधिवेशनामध्ये बघितलं ते फक्त देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी त्यांच्या काही भाजपच्या नेत्यांनी आमदारांनी तिथं वक्तव्य केलेलं आहे। पण वक्तव्य ते झालं, एसआयटी स्थापन झाली, पण एसआयटीचं खरं टार्गेट कोण होतं हे आपल्याला बघावं लागेल। कारण का जेव्हा आंदोलन जरांगे पाटील करत होते तेव्हा चर्चा, नेगोशिएशन, त्याच्याचबरोबर इतरही काही गोष्टीची आरक्षण कसं देता येईल, काय करता येईल या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांचे सर्व ओएसडी, त्यांचे नेते, त्यांचे मंत्री हे कुठेतरी जरांगे पाटलांशी बोलत होते। त्यामुळे एसआयटी काल जी स्थापन झाली ते सुद्धा मुख्यमंत्री उपस्थित नसताना मग खरं टार्गेट कोण आहे हे कुठेतरी आपल्या सर्वांना बघावं लागेल। माझं तर एकच मत आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलल्यानंतर जर एसआयटी ही केली जात असेल तर मला इथं एक गोष्ट सांगायची आहे, महाराष्ट्रामध्ये गरीब युवांच्या बाबतीतले भविष्याला महत्वाचे असणारे जे काही स्पर्धा परीक्षेचे जे पेपर असतील नाहीतर भरती असेल त्या बाबतीत जे पेपर फुटी आपल्या या महाराष्ट्रामध्ये होत आहे त्या पेपर फुटीच्या मागे हात कोणाचा असेल तर तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे। आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत विरोधात बोललेलो आहे। मी विनंती करतो की या बाबतीतली एसआयटी फॉर्म करावी, कारण अधिवेशनामध्ये इतकं आम्ही बोललो, पोर तिडकीने बोललो, महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट गुजरातला गेले त्या बाबतीत बोललो, पण त्या बाबतीत एसआयटी फॉर्म नाही झाली। काल सामाजिक कार्यकर्त्यांवर एसआयटी झाली का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात ते बोलले। आता मी स्वतः युवांच्या बाजूने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलतोय। आता माझ्यावर कुठेतरी एसआयटी फॉर्म झाली पाहिजे अशी विनंती मी सरकारला करतो। आणि जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलून होणार नसेल तर पेपर फुटीमध्ये मी असंही म्हणेल मुख्यमंत्र्यांचा सुद्धा हात आहे, अजितदादांचा सुद्धा हात आहे, कारण एवढं होऊन अनेक पेपर फुटून सुद्धा हे लोक शांत बसतात। मग नक्कीच याच्या मागे काही ना काहीतरी आहे। तर मग आता या युवांच्या भवितव्याबाबतीतली एसआयटी हे फॉर्म करणार का? तसंच शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये वाढलेल्या आहेत त्याबद्दल हे एसआयटी फॉर्म करणार का? जे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेत त्याबद्दल हे एसआयटी फॉर्म करणार का? एवढाच प्रश्न माझ्यासारख्याला वाटतो। नेत्याच्या विरोधात बोललं ते एसआयटी फॉर्म होते आणि गरिबाच्या बाबतीत आम्ही जेव्हा बोलतो त्याबद्दल तुम्हाला एसआयटी फॉर्म करता येत नाही का?